आणि यानंतर बातमी नाशिकमधनं माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघांवर नाशिकमध्ये धारदार शस्त्रानं वार करण्यात आलेत। ही घटना घडली आहे नाशिक रोड परिसरामध्ये। रस्त्यावरती वाढदिवस साजरा करून गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींना हटकल्यामुळे हा जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळते। पण या हल्ल्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याची चर्चाही रंगतेय। एका माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघांवर धारदार शस्त्रानं वार झाले। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देतील। मुकुल, काय अपडेट्स मिळतात या घटनेसंदर्भात? कधी घटना घडली, जखमींची प्रकृती कशी आहे? ज्ञानदा रात्री 10:30 ते 11च्या सुमारासची ही घटना आहे। खरजुल परिसरातील मयूर पार्क आहे। इथे वाढदिवस साजरा केला जात होता। जोरजोराने आरडाओरडा आणि हैदोस घातला जात होता। त्या तिथल्या लोकांना हटकलं, त्यांना ओरडलं की एवढ्या जोराने आरडाओरड करू नका, शांततेत काय तो वाढदिवस साजरा करा। याचा राग आला आणि त्यानंतर पाठलाग करत जाऊन नितीन खरजुल यांच्याबरोबर जे किरण खरजुल आणि इतर सहकारी होते त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। एकाला वाचवण्यासाठी इतर जण पुढे गेले आणि त्यांच्यावर देखील वार झाली, अशा स्वरूपाची ही घटना होती। या घटनेनंतर परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली। जे जखमी होते, ज्यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला होता, त्यांना बाजूच्याच एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। रात्री मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे दाखल झाले आणि यातील हल्लेखोरांमधील 1 ते 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। जे जखमी आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु इतर हल्लेखोरांचा शोध घेण्याचं काम देखील सुरू आहे। एकूणच नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून होत असणाऱ्या गाड्यांची तोडफोड, जाळपोळ यानंतरची ही घटना, यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि एकूणच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।